मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक म्हणून काम करताना दुहेरी भूमिकेत अशा अनेक अडचणी येतात आणि त्यावेळी सकाळी शाळा सुरू झाल्यापासून संध्याकाळी शाळा सुटेपर्यंत हा एरिया जो आहे तो मला खरं तर असिस्टंट म्हणून मला खूप चांगला वाटला आहे. म्हणतो का काम मिळतो नाही असं खरंच त्याला त्याची काही उपाधी दिलेली आहे ती योग्य आहे. पूर्वी आम्ही टीचिंग करताना एखादा घटक शिकवताना गुगलवर किंवा यूट्यूबवर सर्च करत होतो किंवा स्वतः काही पीपीटी बनवून व्हिडिओ तयार करून काही माहितीमध्ये ते अपलोड करायचे आणि मग ते मुलांना द्यायचे. ह्या करण्यामध्ये खूप वेळ जायचा आमचा. पण आता मी बघितलं साधी कविता आहे भेळ दुसरीला आपल्याला सगळ्यांना त्यातले घटक माहिती पण मुलांना सगळं माहिती नसतं त्याच्यातलं. आणि अशा वेळी मी आता सहज काल प्रॉम्प्ट टाकला होता की भेळ कविता शिकवायची आहे तर लगेच मला ती चित्रासह काय काय लागतं ते लगेच फोटो आले, त्यानंतर त्यातले घटक आले. नंतर पुढे त्याने मला असं विचारलं की तुला काही यावर उपक्रम देऊ का, खेळ देऊ का, कारण आपण म्हणतो भेळ कवितेवर कसला खेळ असणार आहे. पण इतके छान त्याने उपक्रम त्या ठिकाणी 2 गट सोडून असा दिला होता. म्हणजे ते टीचिंग करताना एखादा घटक अगदी सोपेपणाने शिकवावा त्यासाठी हा AI खरंच मदत करतो. आणि असं प्रत्येक अध्यापनात आहे, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये फायदा आहे. आणि फार आमचा वेळ जातो तो नीतियुक्त लेखनामध्ये, घरी येऊन सगळं बऱ्याच वेळी करावं लागतं. तर त्याचाही इथे खूप छान फायदा झाला.